नमस्कार, मी ऋतुजा. या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि हो, जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. महाराष्ट्रातील रायगडच्या खालापूर तालुक्यामधल्या खोपोली शहरामध्ये राहणवडे साईबाबा नगरमधल्या सामाजिक कार्यकर्ते तथा शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक मुकेश काळोखे यांची धारदार शस्त्रानं दिवसाढवळ्या हत्या करण्यात आलेली होती आणि या प्रकरणातील 9 आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली आहे. म्हणून उर्वरित आरोपींना अटक करून मोका अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेली आहे. याबरोबरच या मागणीसाठी 29 डिसेंबर 2025 ला सोमवारी साईबाबा नगर ते खोपोली पोलीस स्टेशन असा मोर्चा सुद्धा काढण्यात येणार आहे. स्वर्गीय मंगेश काळोखे यांनी साईबाबा नगरमध्ये श्रद्धांजली त्यांना वाहण्यात आलेली आहे. माझा सहकारी मंगेश काळोखे यांची क्रूरपणे निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे. त्यानंतर पोलीस डिपार्टमेंटकडनं आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना आता आज कोर्टात हजर करून 5 तारखेपर्यंत त्यांना PC देण्यात आलेली आहे. परंतु उर्वरित जे 3 आरोपी आहेत ज्यांनी ह्या कटामध्ये सहभागी आहेत त्या आरोपींना अद्यापपर्यंत पोलिसांकडनं अटक झालेली नाहीये. पोलिसांवर राष्ट्रवादीकडून कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी दबाव आहे का या संदर्भात पोलिसांना जाब विचारण्यासाठी आणि या आरोपींनी ज्या पद्धतीचं कृत्य मंगेश काळोखेच्या बाबतीत आपण पाहिलं की आपण त्या ठिकाणी CCTV फुटेजमध्ये ज्या क्रूरतेने मंगेशला मारण्यात आलेलं आहे त्याच्या निषेधार्थ उद्या आम्ही सगळेच त्या ठिकाणी साईबाबा नगर खोपोली ते खोपोली पोलीस स्टेशन असं आम्ही कॅन्डल मार्च मंगेश काळोखेंच्या या क्रूर हत्येच्या निषेधार्थ आम्ही त्या ठिकाणी उद्या काढण्यात येणार आहे. आणि याच्यामध्ये आमच्या प्रमुख मागणी त्या ठिकाणी असेल की या सर्वच्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करा, यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करा. फास्ट ट्रॅकवर हा खटला चालला पाहिजे, यांना ताबडतोब फाशीची शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे. कारण अशा पद्धतीचा लोकशाहीमध्ये विजय मिळवल्यानंतर त्यांना पराजित झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने क्रूरपणे त्यांना मारण्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष काल कर्जतमध्ये येऊन त्या आरोपींच्या बाजूने त्या ठिकाणी सांगत आहेत की यांचा यात काही दोष नाही आहे. तर अशा पद्धतीची आता आपण पाहिलं की ज्या पद्धतीची हत्या मंगेशची केलेली आहे याच्यामध्ये सुधाकर घारे, भरत भगत यांचं फार मोठं पाठबळ रवी देवकर यांना त्या ठिकाणी आणि या सगळ्या आरोपींना त्या ठिकाणी होतं आणि ह्यांनी एकत्रपणे येऊनच प्लॅनिंग करून ही हत्या मंगेशची घडवलेली आहे. त्यामुळे सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष असताना अशा पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिलं की ज्या पद्धतीने आज आपण बीडचं हत्याकांड ज्या दिवशी संतोष देशमुखांचं झालं त्याच्यामध्ये धनंजय मुंडेला सुद्धा पाठबळ देण्याचं काम सुनील तटकरेंनी केलं. त्याच्यानंतर सूरज चव्हाण त्यांनी त्या ठिकाणी हिंदू संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारण्याचं काम केलं, त्याला सुद्धा पाठबळ देण्याचं काम सुनील तटकरेंनी केलं. या ठिकाणी सुधा घारेंनी हे प्लॅनिंग करून माझ्या मंगेश काळोखेची नगरसेवकाच्या पतीची हत्या या ठिकाणी क्रूरपणे करण्यात आलेली आहे आणि त्यात तो आरोपी असताना सुद्धा त्याला सुद्धा वाचवण्यासाठी सुनील तटकरे कर्जतमध्ये येतात. आज तर मला या ठिकाणी आल्यानंतर मंगेशच्या परिवाराने अजून एक धक्कादायक बातमी या ठिकाणी सांगितलेली आहे की जो आरोपी याच्यामध्ये तो बॉडीगार्ड रवी देवकरचा जो होता ज्यांनी मंगेशवर जवळजवळ 13 वार एकट्याने केले. जर आपण फुटेजमध्ये जर आपण पाहिलं तर 13 वार एकट्या त्या बॉडीगार्डनी त्या ठिकाणी रवी देवकरच्या केलेल्या आहेत. तो बॉडीगार्ड हा वाल्मिक कराडचा साथीदार आहे आणि वाल्मिक कराडच्या बरोबर त्याच्या पेजवर पण त्याचं नाव आहे किंवा त्याच्या ग्रुपवर तो आहे आणि अशा पद्धतीने तो धनंजय मुंडेच्या याच्यावर आहेत त्या गडावरचे पण त्याच्यावरचे फोटो आहेत, त्याच्याकडचे सगळे आज फुटेजचा आता फोटो आम्हाला मिळालेले आहेत. तर याचा अर्थ तो बाहेरचा काय त्या ठिकाणचा भैया किंवा कोण नाही तर तो ह्या बीड मधलाच असणारा गुन्हेगार आहे आणि तो तिकडनं वॉन्टेड येऊन या ठिकाणी रवी देवकरनी त्याला खास ही हत्या करण्यासाठीच त्या ठिकाणी आणलेलं होतं. म्हणजे हे सगळं राष्ट्रवादी कनेक्शन आहे. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि आता हा रवी देवकरनी आणलेला हा जो बॉडीगार्ड आहे हा सुद्धा त्या ठिकाणी
बीडचाच असल्यामुळे त्यांनी क्रूरपणे मंगेशची हत्या करण्यासाठी मध्ये त्याचा सहभाग सर्वात मोठा आहे. त्यांनी 13 वार जवळजवळ मंगेशवर केलेले आहेत आणि अशा पद्धतीचं हे कृत्य हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेलं असताना सुद्धा सुनील तटकरेंनी ज्या पद्धतीने आज काल कर्जतमध्ये येऊन त्यांना पाठबळ देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांनाच परत त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न सुनील तटकरे त्या ठिकाणी करत आहेत. आमची पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती राहील की आपण त्या आरोपींना तात्काळ त्या ठिकाणी अरेस्ट करावी, नाहीतर उद्या कॅन्डल मार्च झाल्यानंतर आम्ही सगळेजण त्या ठिकाणी पोलीस स्टेशनलाच बसून राहू आणि जोपर्यंत आमच्या आरोपींना अटक केली जात नाही त्या आरोपींना तोपर्यंत आम्ही तिथनं हलणार नाही. कारण आता आम्ही वरिष्ठांना सुद्धा त्या ठिकाणी शिंदे साहेबांना सुद्धा कळवलेलं आहे. शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितले की यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, फास्ट ट्रॅकवर हा खटला चालला पाहिजे आणि ह्यांना स्पेशल पीपी सुद्धा आपण नेमण्यासाठी सांगितलेलं आहे. परंतु ह्या आरोपींना सगळ्या आरोपींना अरेस्ट झाली पाहिजे. यांना वाचवायचं काम जर वरिष्ठ राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जर करत असतील तर शिवसेना त्या ठिकाणी गप्प बसणार नाही. संपूर्ण खोपोली शहर आणि संपूर्ण कर्जत मतदारसंघ आम्ही एकत्रपणे येऊन महाराष्ट्रातले शिवसैनिक सगळे आमदार माझे मी एकत्रपणे या ठिकाणी बोलवणार आणि जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, त्यांना अरेस्ट केली जात नाही, तोपर्यंत आम्ही खोपोली पोलीस स्टेशनवर हलणार नाही. सर आता स्पेसिफिक कुणावर कारवाई व्हावी अशी मागणी आहे, काय नाव नेमके नाव? जे आता FIR मधले राहिलेले आरोपी आहेत सुधाकर घारे, भरत भगत, त्याच्यानंतर तो चव्हाण, हे जे आणि ज्याच्यामध्ये अजून सहभाग ज्यांचा इन्व्हेस्टिगेशन मध्ये जे आता पोलिसांसमोर आलेले आहेत ते सगळ्या आरोपींवर त्या ठिकाणी तात्काळ अटक केली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. दुसरी एक महत्वाची गोष्ट अजून या ठिकाणी सांगतो की ज्या दिवशी मंगेशची हत्या झाली त्याच दिवशी संध्याकाळी सुधाकर घारेचा भाऊ महेंद्र घारे यांनी सुद्धा त्या ठिकाणी सोशल मीडियावर स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलेली आहे की आता दुसरा नंबर भासेचा आहे. भासे कोण तर हा संकेत भासे हा माझा भाचा आहे, हा नगरसेवक आहे. म्हणजे पहिला नंबर त्यांनी मंगेश कालोखेंचा लावला आणि दुसरा नंबर भासेंचा लावणार आहेत असं जाहीरपणे राष्ट्रवादीच्या सुधाकर घारेंचा भाऊ महेंद्र घारे त्या ठिकाणी बोलत आहे. याच्यापेक्षा अजून एव्हिडन्स पोलिसांना काय हवाय की ते ह्याच्यामध्ये या सगळ्यांचा सुधाकर घारेचा सहभाग आहे हे स्पष्ट त्या ठिकाणी होत आहे. भरत भगत हा त्याचा रवी देवकरचा खास मित्र आहे. तो सातत्याने या ठिकाणी इलेक्शन मध्ये त्याला पाठबळ देण्यासाठी आणि हे सगळं करण्यासाठी येत होता आणि हे सगळे यांनी एकत्रपणे येऊन यांनी हे कृत्य केलेलं आहे. म्हणून यांना तात्काळ अरेस्ट झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. तटकरे हा खोटा माणूस आहे, त्यामुळे तो खोट्या मागण्या सगळ्या करत बसणार, परंतु तो करणार काही नाही. त्याला पूर्णपणे त्याला हे त्या ठिकाणी त्याच्या लोकांनी केलेलं कृत्य जे आहे ते त्याला राजकीय दबावापोटी त्यांना दाबायचं आहे, परंतु ते आम्ही दाबून देणार नाही. ही लोकशाही आहे आणि आम्ही सुद्धा सत्तेमध्ये त्या ठिकाणी आहोत. मी सुद्धा सत्तेमधील आमदार आहे. माझ्या लोकांची त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्याची हत्या होत असताना त्या ठिकाणी आम्ही गप्प बसणार नाही. तटकरेंनी किती जरी प्रयत्न त्या ठिकाणी केला तरी ह्या आरोपींना जोपर्यंत सजा होत नाही तोपर्यंत शिवसैनिक आम्ही सगळे शांत बसणार नाही आहोत. 26 तारखेला मंगेश कालोखे हा माझा अतिशय जवळचा सहकारी यांची क्रूरपणे निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे. त्यानंतर आज जवळजवळ तिसरा दिवस आहे. 7 ते 8 आरोपी पोलिसांनी त्या ठिकाणी अटक केलेली आहे. CCTV मध्ये मारणाऱ्यापैकी 3 आरोपी त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलेले आहेत. या संदर्भात जी संपूर्ण तक्रार मंगेशच्या परिवाराने या ठिकाणी देण्यात आलेली आहे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पराजयाचा वचपा म्हणून मंगेशची निर्गुणपणे हत्या करण्यात आली. रवी देवकर, त्याची मुले आणि तिथले काही मुलांना बरोबर घेऊन सुधाकर घारे, भरत भगत यांनी हा प्लान करून मंगेशची निर्गुणपणे हत्या करण्यात त्या ठिकाणी आलेली आहे. आज 6 का 7 आरोपी 8 आरोपी जवळजवळ कोर्टामध्ये हजर केलेले आहेत. 5 जानेवारीपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. परंतु जे ह्यातले मुख्य आरोपी आहेत हे अजून फरार आहेत. त्यांचं प्लॅनिंगमध्ये त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही आज सगळे आता साईबाबा नगरला आम्ही सगळे त्या ठिकाणी चाललेलो आहोत. त्यानंतर उद्या सायंकाळी 5 वाजता आम्ही साईबाबा नगर
ते खोपोली पोलीस स्टेशन पर्यंत मंगेशची क्रूरपणे निर्गुण जी हत्या केलेली आहे त्याच्या निषेधार्थ त्या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशन पर्यंत आम्ही कॅन्डल मार्च त्या ठिकाणी काढणार आहोत. संपूर्ण खोपोली शहरातील असणाऱ्या सर्व सामाजिक संघटनांना सुद्धा मी आवाहन करतो की खोपोली शहर हे सुसंस्कृत शहर आहे. या शहरामध्ये अशा पद्धतीचं कृत्य हे खपून घेतलं जात नाही आणि ही जी प्रवृत्ती आहे ही ठेचून काढली पाहिजे आणि म्हणून कायदेशीर मार्गाने आपल्याला ही लढाई त्या ठिकाणी लढायची आहे. आणि म्हणून मंगेशच्या परिवाराला न्याय देण्यासाठी संपूर्ण खोपोली शहरातील जनतेला मी आव्हान या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून करतोय की आपण सुद्धा त्या कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, जेणेकरून मंगेशची जी क्रूरपणे हत्या केलेली आहे या हत्याकऱ्यांना फाशीची शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि जे आरोपी आतापर्यंत अटक केलेले नाही त्यांना सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून पोलिसांवर त्या संदर्भात दबाव तंत्राचा वापर सुरू केलेला आहे की त्यांना अटक करू नये, त्यांना त्यातनं निर्दोष त्या ठिकाणी बाहेर काढावं अशा पद्धतीचा पोलिसांवर त्या ठिकाणी दबाव टाकला जात आहे. परंतु काल शिंदे साहेब सुद्धा खोपोलीमध्ये मंगेशच्या परिवारांना त्या ठिकाणी भेटण्यासाठी आले. त्यांना सुद्धा धीर देण्याचं काम शिंदे साहेबांनी केलंय आणि त्या ठिकाणी साहेबांनी सुद्धा जाहीरपणे त्या ठिकाणी सांगितलंय जे आरोपी याच्यामध्ये सहभागी आहेत या सगळ्या आरोपींना मोका अंतर्गत कारवाई केली जाईल असं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलंय आणि ही प्रवृत्ती कायमस्वरूपी ठेचून काढली जाईल. फास्ट ट्रॅकवर ही केस चालवली जाईल असं सुद्धा सांगितले. स्पेशल पीपी आपण त्या ठिकाणी नेमण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि या माध्यमातून लवकरात लवकर हे सर्व आरोपी अरेस्ट झाले पाहिजेत. उद्या आम्ही कॅन्डल मार्च करत असताना त्या ठिकाणी आरोपी उद्यापर्यंत अरेस्ट झाली नाही तर मात्र परवापासून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी खोपोली पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करून त्या ठिकाणी उपोषण करू. जोपर्यंत मंगेशच्या सर्व आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही तिथनं हलणार नाही आणि जोपर्यंत ह्या आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी ठामपणे मंगेशच्या परिवाराबरोबर ठामपणे आम्ही त्याच्याबरोबर शिवसैनिक म्हणून उभे राहू. तर तुम्ही आता बोललात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई होऊ नये म्हणून दबाव आणला जाते पोलिसांवर, तर पोलिसांवर कोणाकडून दबाव येतो? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे काल सुद्धा कर्जतमध्ये त्या ठिकाणी आलेले होते आणि आपण पाहताय की राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे झाल्यापासून महाराष्ट्रभर ज्या घटना त्या ठिकाणी घडलेल्या, बीडची संतोष देशमुख हत्याकांड घडलं त्याच्यामध्ये सुद्धा धनंजय मुंडेचे सगळे लोक त्या ठिकाणी होते. पण त्या धनंजय मुंडेला वाचवण्याचं सुनील तटकरे अतोनात प्रयत्न त्यावेळेस करत होते. त्याच्यानंतर आपण पाहिलं की तो सूरज चव्हाण त्यांनी सुद्धा हिंदू संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाण केलेली होती, त्याला सुद्धा वाचवण्याचं काम सुनील तटकरे करतायत आणि आज इथे सुद्धा कर्जतमध्ये सुधाकर घारे, भरत भगत यांना सुद्धा वाचवण्याचं काम सुनील तटकरे त्या ठिकाणी करत आहेत. काल तर इन्व्हेस्टिगेशन पूर्ण न झाले असताना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की या सुधाकर घारेचा कोणताही हात नसू शकणार असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग हे सगळं कृत्य जे सुनील तटकरे या ठिकाणी दबाव तंत्राचा वापर करून करत आहेत, खरं तर हे ज्या सगळ्या जर आपण महाराष्ट्रातल्या केसेस पाहिल्या तर आमच्या रायगडमध्ये सुद्धा सुनील तटकरेच्या रूपाने आका तयार झालाय की काय असं आता आम्हाला त्या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून आम्ही सगळेच आमदार, मी सगळ्या आमदारांशी आमच्या शिवसेनेच्या चर्चा करतोय की आम्ही सगळेच आपण या 2 दिवसामध्ये आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी भेटणार आहोत, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटणार आहोत आणि यांच्या सगळ्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी सांगणार आहोत. तर आता जी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आपल्या इथे खोपोली कालापासून, काय त्यांना आदेश देण्यासाठी काय मार्ग की ज्या पद्धतीने काल क्रूरपणे मंगेशची हत्या झालेली आहे, पदाधिकाऱ्यांना धीर देण्याचं काम आम्ही शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी एकत्रपणे आलो पाहिजे. मंगेशची जी हत्या झालेली आहे त्याच्या परिवाराला आपण सगळ्यांनी सपोर्ट त्या ठिकाणी एकत्रपणे त्या ठिकाणी केला गेला पाहिजे. जोपर्यंत हे सगळे आरोपी अटक केली जात नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी मोर्चा स्वरूपात आंदोलन करून त्या ठिकाणी त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी ठामपणे मंगेशच्या परिवाराबरोबर उभे राहिलो पाहिजेत. आणि म्हणून आता आम्ही सगळेच जण त्या ठिकाणी त्याच्या परिवाराला पुन्हा एकदा भेटण्यासाठी रोज माझे सगळे नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, सगळेच जण सातत्याने त्याचा पाठपुरावा करतील. जोपर्यंत यांना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही ठामपणे त्या ठिकाणी मंगेशच्या परिवारावर उभे आहोत आणि कायमस्वरूपी पुढे सुद्धा यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवलं जात नाही तोपर्यंत आम्ही सगळे शिवसैनिक त्या ठिकाणी शांत बसणार नाही.